चला तर 10वीच्या मॅथमॅटिक्स पार्ट 1 मधील प्रॅक्टिस सेट 1.3 क्वेश्चन नंबर 3 मधलं हे दुसरं गणित आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहेत। याच्यामध्ये अगोदर आपल्याला एक्सच्या आणि वायच्या व्हॅल्यू ग्रॅमर तुलना करायच्या आहेत, म्हणून आपण काय करू, इक्वेशन कन्वर्ट करून घेऊया। 4x + 3y = 4 आणि 6x + 5y = 8। मग याच्यावरून आपल्याला d ची व्हॅल्यू काढायची आहे। d ची व्हॅल्यूसाठी x चे कोएफिशियंट आणि y चे कोएफिशियंट, मग याचं उत्तर काय येईल, 4 × 5 - 6 × 3, मग 5 चोक 20 - 7 त्रिक 18, अशा पद्धतीने याचं उत्तर 2 येईल। त्याच्यानंतर dx = एक्सच्या कोएफिशियंटच्या ठिकाणी आपल्याला कॉन्स्टंट लिहायचे आणि वायचे कोएफिशियंट जशाला तसे, म्हणून 4 × 5 - 8 × 3, जे की 5 चोक 20 - 8 त्रिक 24, याचं उत्तर -4 येईल। आणि dy ची व्हॅल्यू काढण्यासाठी एक्सचे कोएफिशियंट जशाला तसे आणि वायच्या कोएफिशियंटच्या ठिकाणी कॉन्स्टंटची व्हॅल्यू लिहायची, जे की 4 × 8 - 6 × 4 बरोबर 8 चोक 32 - 6 चोक 24, ह्याचं उत्तर हे 8 येईल। म्हणून एक्सची व्हॅल्यू काढण्यासाठी dx/d आणि वायची व्हॅल्यू काढण्यासाठी dy/d, म्हणून dx हे -4 भागिले 2 आणि y बरोबर 8/2, ह्याचे उत्तर -2, एक्सचे उत्तर -2 आलेलं आहे आणि वायचं उत्तर हे 4 आलेलं आहे। अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा।